धुळे आणि जळगावमध्ये तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका. भेसळखोर व्यापाऱ्यांवर अशा काही धडक कारवाया करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण खानदेशात एकच खळबळ उडाली आहे. कोल्ड ड्रिंक्स, खाद्यपदार्थ आणि इतर अनेक उत्पादनांची तपासणी करत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर चला थोडं सविस्तर सांगतो. नेहमीच आपल्या कडक आणि निर्भीड कामकाजासाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत आहेत. पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांनी राज्यभर भेसळखोरी विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर नंतर आता त्यांच्या कारवाईचा बडगा थेट खानदेशात पोहोचला आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तपासणी करत संशयित आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे. परंतु नेमकी ही कारवाई कुठे झाली, कोणत्या कंपन्या मुंडेंच्या रेडारवर आल्या आणि किती किमतीचा माल जप्त करण्यात आला, चला जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या अगदी नव्यानेच अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारे, अत्यंत निर्भीड आणि धडक काढण्यासाठी प्रसिद्ध असणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण राज्यभरात आपल्या कारवाईचा बडगा उगारलाय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची मालिका सुरूच आहे. परंतु आता या संपूर्ण कारवाईची मोहीम आपल्या खानदेशपर्यंत देखील येऊन पोहोचली आहे. कारण तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेशातील धुळे आणि जळगाव या दोन्ही महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमध्ये भेसळ विरोधी मोहीम राबवत बोगस खाद्यपदार्थ आणि गुटखा उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आता यामुळे उत्तर महाराष्ट्रासह खानदेशमधील अशा प्रकारे भेसळखोरी करून माल विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर चला या कारवाईबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊयात. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक कंपन्यांसह विक्रेत्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये विविध ठिकाणांहून तब्बल 2,31,660 संशयित आणि नियमबाह्य खाद्यपदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्सचा साठा जप्त करण्यात आलाय. तर नेमकं झालं असं की अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील लेहटार येथील बांबुरुळ फाटा परिसरात एका दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपनीची तपासणी करण्यात आली. यावेळी कंपनीमधून तयार होणाऱ्या लसीच्या पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि समूह क्रमांक छापलेले नसल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे या लसीच्या क्वालिटीबद्दल देखील काही अधिकाऱ्यांना संशय आला. या लसीचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला. यावेळी 200 मिलीलिटर कॅपॅसिटीच्या 750 लस्सी पॅकेटचा साठा जप्त करण्यात आला. याच दिवशी जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील एका फरसाण उत्पादक युनिटची देखील तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान उत्पादन प्रक्रियेत अस्वच्छता आढळून आली. त्याचप्रमाणे फरसाण तयार करण्यासाठी एकाच तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केला जात असल्याचे देखील लक्षात आले. आता या प्रकरणी वापरलेल्या तेलाचे नमुने आणि जाड व बारीक रतलामी शेवचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या व्यतिरिक्त 14 किलो रतलामी शेवचा 7,080 रुपयांचा साठा देखील जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड रोड परिसरातील खुल्या स्वरूपात विक्री होत असलेल्या रिफाईन सोयाबीन तेल वर देखील अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा नियमानुसार खाद्य तेलाची विक्री पॅकेटमध्ये बंद स्वरूपात करणे आवश्यक असते. परंतु असे असताना देखील संबंधित ठिकाणी तेल अगदी सर्रासपणे खुल्या स्वरूपात विकले जात होते. त्यामुळे 385 किलोचा एकूण 57,280 रुपयांचा हा संपूर्ण खाद्यतेल साठा देखील जप्त करण्यात आलाय. यासोबतच जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात एका कोल्ड्रिंक साठवून ठेवणाऱ्या गोदामाची देखील तपासणी केली गेली. यावेळी ब्लॅक बगीरा या कॅफेन कार्बोनेट कोल्ड ड्रिंकमध्ये व्यवस्थित लेबलिंग केलेली नव्हती. त्याचप्रमाणे हे कोल्ड्रिंक नियमांचे पालन न करून बनवण्यात आल्याचे देखील स्पष्ट झाले. म्हणूनच यावेळी 200 मिली कॅपॅसिटीच्या 7,440 बॉटल्सचा एकूण 1,44,800 रुपयांचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आलाय.
त्यामुळे संबंधित उत्पादनाचा पुरवठा करणारे प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अगदी जळगाव प्रमाणेच धुळ्यात देखील ही फिल्मी स्टाईल कारवाई करण्यात आली आहे। तर चला ती देखील एकदा नीट समजून घेऊयात। नेमकं झालं असं की धुळे जिल्ह्यातील सोनगी टोल नाक्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने 23,50,000 रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि एक मालवाहू वाहन जप्त केले आहे। यावेळी राजस्थानमधील वाहन चालकाविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास 3 वाजेला मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगी टोल नाक्याजवळ ही संपूर्ण मोहीम राबवण्यात आली। तपासणी दरम्यान या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात विमल पान मसाला आणि V1 टोबॅको पॅकेटची तस्करी होत असल्याचे लक्षात आले। या कारवाई दरम्यान 17,76,000 रुपये किमतीचा विमल पान मसाला, 74,000 रुपये किमतीचे V1 टोबॅको पॅकेट तसेच 5 लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण जवळपास 23,50,000 रुपयांचा हा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित ड्रायव्हर सुरेश कुमार गुजर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। म्हणूनच आता राज्यातील विविध भागांप्रमाणे धुळे जिल्ह्यात देखील प्रतिबंधित गुटखा व्यापार विरोधात अन्न व औषध प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले। मित्रांनो, सध्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरात अशा प्रकारची मोहीम राबवली जात आहे। जळगाव आणि धुळे जिल्ह्यात केल्या गेल्या या कारवाया देखील याच मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग होत्या। याआधी अनेक वेळा संपूर्ण राज्यभरात धडक मोहीम राबवली गेली, मात्र खानदेशमधील भाग या मोहिमेपासून वंचितच राहिला होता। परंतु आता तुकाराम मुंढेंनी खानदेशमधील या भेसळखोर व्यापाऱ्यांना आपल्या रेडारवर आणले आहे। अशा प्रकारच्या कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या या अवैध व्यापाराला आळा बसवण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना व्यक्त केली आहे। आता अन्न व औषध सुरक्षा विभागाने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की जिल्ह्यात कुठेही भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री, त्याचप्रमाणे सुरक्षा नियमांची उल्लंघन आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा प्रकार आढळला तर लगेचच प्रशासनाच्या नंबरवर जो स्क्रीनवर दिसत असेल त्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधत संबंधित कंपनी विरोधात तक्रार नोंदवावी। आता या संपूर्ण कारवाईमुळे खानदेशातील व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मात्र समाधान पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता तुकाराम मुंढेंनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री आणि भेसळखोरी बंद होणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।